शकता काय नजारा आहे, बढिया नजारा. तर माझ्या असा हलका येतो खट्टाना. बघू शकता तुम्ही किती मोठा पांशा आहे हे बघा. शूटिंग पडताना दोन आमचे व्हिडिओग्राफर समर्थक. टूर 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 पकडलेला आहे. पकडला आता जस्ट ब्लॅक स्मॉल छोटा चिंबोरी टाईप. त्याला आपण बेलकडाला नाव द्यायचं आहे, आम्हाला माहीत नाही. तर आम्हाला बेलकड दिसलेलं आहे. खूप मोठं बेलकड आहे, तुम्हाला दाखवू शकत नाहीत कारण माझ्याकडे थोडा झुमेक्स नाही मिळत. हो भाई साहब बिलामध्ये गेलेला आहे आणि इथे आमचा पोपट झालेला आहे. तर पुढे तर बेलकड दोन दिसलेले आहेत. सेटिंग चालू आहे बेलकडांची. डेटवरती आलेले आहेत दोन बेलकडं सफेदवाली. तर त्याला पकडण्यासाठी जात आहे आदर्श. आणि तुरी नाही दिलेला आहेत. बेलकड पकडलेला आहे. पल्ला बेलकड सेटिंग होती. तुम्ही बिल बघू. तर बेलकडा धरायला सुरुवात केली आहे आम्ही, पण बेलकडा आमच्या तोंडावर हसून पलट आहेत आणि खूप हसत आहेत जाऊन त्यांच्या घरामध्ये, त्यांच्या बिलामध्ये जाऊन. पण आम्ही हार नाही मानणार, बेलकडा धरणारच. भले कितीही बेलकडा आमच्या अंगठ्यांना चावलं तरी चालेल, अंगठा फोडलं तरी चालेल, पण आम्ही बेलकडा सोडणार नाही, ते पकडणारच. तर हा वाट साफ करण्यासाठी जर ससे दिसले, वाघ दिसले तर त्यांना मारण्यासाठी एक हत्यार तयार करत आहेत. तो भालासारखा तयार करणार आहेत मला वाटतं. भाला 3 दातावाला नाही. बघू शकता हे जुगाड करावं लागतं डोंगरात आल्यावरती. जर आपल्याकडे हत्यार नसले तर हे जुगाड करावं लागतात. फक्त आपल्याकडे एक काहीतरी कोयती, सुरा असं काहीतरी हत्यार असलं पाहिजे. वाट सीन जटायू. या सीन है भाई. जटायू कुठून आले? कानवड वरून झाडावरची वरून मुलं आला जमीन. इथं बंगला बांधायला लावला होता, तिथपर्यंत पाऊस आला, तिथपर्यंत पाणी आला. ओ भाई साहब, कुर 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 कुर. हॅलो मित्रांनो, जर तुम्ही पण घरात बसून बोर होत असाल, कंटाळा आला असेल तुम्हाला आणि तुम्हाला ट्रॅकवरती कुठेतरी जायचं आहे, पण तुमच्याकडे पुरेसा पैसा नाही, लो बजेट आहे, तर तुम्ही नक्कीच असा फ्रीवाला ट्रॅक करू शकता. पलीकडल्या कुठल्याही आपल्या डोंगरात जाऊ शकता. तर फ्री मसाज सुद्धा भेटू शकते मच्छराद्वारे. सोबत तुम्हाला डोंगरामधून काय काय भाजी सुद्धा आणायला भेटते, जसं बेलकडा झाली, डिनर झाली, शेवली झाली, आलव खायला, आलव, कोथिंबीर,
चिंबोऱ्या रात्री भेटतात. दिवसाचे येऊन काय फायदा नाही. दिवसा फक्त बेलकडा भेटतील. आणि डोंगरामध्ये मोठमोठे प्राणी सुद्धा आहेत, पण ते आपल्याला क्वचितच भेटतात. भेटला तर ससा, डुकरे तर नाही, माकडे भेटू शकतात. तर हे आहे सागाचे ढूब. त्या ढुबाला आम्ही चढणार आहोत. चढायला खूप कठीण आहे, त्यामुळे सोबत पाणी आणावं लागतं पिण्यासाठी. अजून सागाचा ढूब अर्धा नाही झालेला तर आम्हाला हाप लागलेली आहे. तर तुमचं काय म्हणणं आहे, चढवाल का नाही? एवढ्या उंच आले, अजून जर अर्ध्यापर्यंत पोहोचलं नसेल. मी पाठीमागे बघू शकता, गाव किती लांब आहे. नदी दिसते, गाव क्रॉस करणार, पटकन राहायचं. करू नका. जर तुम्ही डोंगरामध्ये आलेत तर शक्यता जी वाट असते त्या वाटेलाच जावे, कारण गचाटीतून गेले तुम्ही तर तुम्हाला मच्छर पूर्ण खाऊन टाकेल. पूर्ण अंगाला बिलट्या येतील. त्या पण बारीक नाही, मोठमोठाल्या बिलट्या. तर तुम्ही नजारा बघू शकता. अजून तर खूप चढायचं आहे. हा बघा कसा थकलाय, त्यामुळे जागा चिकूट आहे, त्यामुळे असं यावं लागतं. टेक्नॉलॉजी करावी लागते. तर आम्ही सागाच्या ढुब्याला जिथे विश्रांती केली जाते त्या ठिकाणी पोहोचलेले आहोत. आणि हा बघा डिना आणण्यासाठी हे चाललेलं आहे. खाली जरा सावकाश जाव्या, कारण उतार असल्यामुळे पाय सरकण्याची शक्यता असते. हे डिने, हे बघा आम्ही किती डिने धरलेले आहेत. पकड काय भेटली का शेवली? डिने भेटले, शेवली भेटली नाही. हॅलो गाईज, तर आम्ही बेलकडं धरलेली आहेत आणि डिने सुद्धा भरपूर प्रमाणात गुलाटलेले आहेत. तर आता आम्ही डिने एका सुरक्षित ठिकाणी ठेवलेले आहेत आणि वरती जात आहेत, जिथून सर्व आजूबाजूचा जो परिसर आहे तो एकदम मस्त दिसतो. खूप अविस्मरणीय असं फील येतो. मग तर लवकरात तो व्ह्यूज तुम्हाला दाखवतो. ताप केले. बाय बाय. नाईस स्पॉट. टाक केले. ये कृष्ण फल जैसा माना जा रहा है. हाँ, एक फल है, ये सिर्फ रात में फलता है. आप देख सकते हो. फूलता है ये फूल.
पडलेला आहे एवढ्यावरती बेलकड बघू शकता. काय बेकार नज़ारा है. चढ़ गए हैं. बहुत साल पहले का है. ये बहुत साल पहले का देख सकते हो. ये उखल है शायद मेरे ख्याल से. यहाँ झंडा है और झंडा है वहाँ पे त्रिशूल. झंडा उतारा है. जो आप उधर वो दिख रहे हैं ना, वहाँ से हम वो वहाँ पे हमारा गांव है. वहाँ से आने के लिए यहाँ पे सालों लगते हैं. और इतना ही नहीं, एक बड़ी नदी भी पार करना पड़ता है. अमेज़न का नदी तो नहीं है लेकिन हमारा वैतरणी नदी है और वो अमेज़न से कम नहीं है. वहाँ पे बड़ा बड़ा एनाकोंडाज नहीं रहता है, हाँ, लेकिन पात्या कटला सब कुछ रहता है. तर हा नाद जो बघताय तुम्ही, हा नाद लय खूप बेकार आहे. तर भावना तुम्ही डोंगरात फिरायला या, पण असले जे नाद आहेत ते जोपासू नका, कारण या नादांपायी आपला जीव सुद्धा धोक्याचा जाईल. हातपाय मोडू शकता किंवा जीव सुद्धा जाऊ शकतो. तर असला नाद करू नये. तुम्ही आनंद घ्या, बाकीचे कुठलेही उद्योग करा, पण हा नाद करू नये. पुरातन कालाची कॅन्टीन आता भोसकटलेली आहे. हॅलो गाईज, आम्ही पोहोचलेले आहेत लिंगाच्या डोंगर, महाकवलेचा डोंगर. महाकवलेचा डोंगर म्हणतात त्याला. हा, महाकवलेच्या डोंगरावरती एक गाणं आठवलेलं आहे. एक गाणे बोल आहेत. आणि महाकवलेचा डोंगर लय आहे उंच. तर शॉर्टमध्ये तुम्हाला या गाणं म्हणून दाखवत आहे. आई महाकवलेचा डोंगर, आई महाकवलेचा डोंगर, डोंगर लय उंचा, आई डोंगर लय हाय उंचा ग. ना चल जाऊ डोंगरात फिराया ग, चल जाऊ डोंगरात फिराया. ना सुकेली लाकडं, सुकेली लाकडं आणाया. आई महाकवलेचा डोंगर, आई महाकवलेचा डोंगर. हा, तर मित्रांनो, हे गाणं तुम्हाला पूर्ण जर ऐकायचं असेल तर आमच्याकडे 27 तारखेला 28 तारखेला या. तुम्हाला तिथे हे गाणं पूर्ण ऐकायला भेटेल. गणपती बाप्पा मोरया. पाणी आलाय का? नाश्ता पाणी झालेला आहे. आता आम्ही परत उतरायला सुरुवात करणार आहे. तर एक बाटलीचा प्रयोग मी बाटली घेतलेली आहे. चला, फेकत आहे बाटली. फेकावी बाटली. हा, ओके. बाटली गेलेली आहे ते वाजवून. रास्ता धोक्याचा आहे, बसत बसत यावे. मौत का कुआ, खंडर में गुआ. हॅलो गाईज, आम्ही डोंगरावरून आता खाली उतरलो.
कारण की एवढ्या लांब गेलो होतो डोंगर चढून. हे बेलकड इरवलेलं आहे आम्ही, असं मला वाटलं, फील झालं बेलकड इरवलं आहे. काऊकण वाजला कावटी. 2 वाजला 2 वाजला. तर बघा आम्ही तो डोंगर तिकडे पूर्ण फिरून आलेले आहोत 2 वेळा. जाऊ किती मागे. परत डोंगरात येऊ, पण पुढच्या वर्षी येऊ, आता येणार नाही. हाऊसफुल झालेली आहे. हॅलो गाईज, शेवटी आम्ही डोंगर उतरलेले आहोत. व्हिडिओ काढायचा हा मन नाही, पण काय कराल, व्हिडिओ तर काढायला लागत होत. सगळ्यांचा हाल फार वाईट झालाय. माझा तर बेकार हाल झालाय. कालचं लेग मारला, आजचा हा लेग पायांचा भुक्का झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता, काय नाही बघू शका. जे हाल होतात ते एक डोंगरात चढलेल्या माणसालाच विचाराय बघा काय हाल होतात. मजा येते, पण गांडीत किडा असतील तर डोंगरात जायचा. सगळं निकडून पडतंय. बेहाल झालेले 2 आदमी, तीसरा वीडियो निकाल रहा है.